नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय डेसिमल फ्रॅक्शन्स आणि डेसिमल फ्रॅक्शन्स मधला प्रॉब्लेम सेट 41 बघतोय आपण। या आधी जे 40 पर्यंतचे जे प्रॉब्लेम सेट आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल त्याची लिंक। पण त्याआधी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा। तर पहिल्यांदा बघा, क्वेश्चन फर्स्ट सांगितलंय आपल्याला, कन्वर्ट द फॉलोइंग इनटू डेसिमल फ्रॅक्शन्स अँड ऍड देम। म्हणजे आपल्याला कन्व्हर्जन कसे करायचे आहेत, कसे लिहायचे आहेत, मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे, ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या। या प्रॉब्लेम सेट मध्ये आपण एक्सरसाइज सॉल्व्ह कशी करायची ते बघतोय। तर फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे आपला 1.5 मीटर। आता 1.5 मीटर म्हणजेच किती असणार आहे बघा, 1 आणि हाफ मीटर म्हणजेच किती, 100 चे हाफ। सेंटीमीटर किती असतात, 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर असतात आणि त्याचे हाफ म्हणजेच किती असणार आहेत आपले 50 सेंटीमीटर असणार आहेत। 1.5 मीटर झालेले आहे। दुसरा आहे आपला 2.5 मीटर। 2.5 मीटर म्हणजेच किती झाले, परत 50 सेंटीमीटर झाले। आणि आपल्याला काय करायचंय, परत ऍड देम सांगितलेलं आहे, म्हणून ऍडिशन करताना आपण काय करणार आहे, 1.50 आणि 2.50 या दोघांची जी ऍडिशन आहे ते डायरेक्ट करणार आहे। इथं असणार आहे सेंटीमीटर, इथं असणार आहे मीटर, हे झाले 0, 5, 5, 10 कॅरी ओव्हर 3 आणि 4, म्हणजे ऍज आन्सर जे असणार आहे ते किती असणार आहे, 4 मीटर हे आन्सर असणार। सेकंड एक्झाम्पल मध्ये काय सांगितले, 4.75 रुपीज अँड 7.25 रुपीज। तर आता इथे येताना बघा 4.75, 4.75 म्हणजे किती झाले बघा, तर 4.75। आता रुपीज मध्ये, आता एक 1 रुपीज म्हणजे 100 पैसे असतात, आता 100 रुपीजचा 3/4 पार्ट म्हणजे किती असणार आहे, तर 75 असतो। तर 4 पहिल्यांदा ऍज इट इज तसंच लिहायचंय, पॉईंट लिहून 75 म्हणजे 75 राईट करायचंय आपल्याला। नेक्स्ट आहे आपलं 7.25। 7.25 म्हणजे काय, तर 100 रुपीजचा क्वार्टर पार्ट म्हणजे किती असतो, 25 असतो, म्हणून इथे येताना आन्सर काय असणार आहे आपलं 25 असणार आहे। आणि ह्या दोघांची आपल्याला काय करायचे, ऍडिशन करायची, म्हणजे 4.75 आणि 7.25 ऍड केले तर इथे आले 10 कॅरी ओव्हर, 7 आणि 3 10 झालेले आहेत, कॅरी ओव्हर आलेले आहेत, 8 आणि 4 12, म्हणून रुपीज आन्सर जे असणार आहे याचा आन्सर असणार आहे ₹12। नेक्स्ट वन, थर्ड वन जे एक्झाम्पल आहे 6.5 मीटर। आता बघा 6.5 मीटर म्हणजेच किती, 6 तर राहणारच आहे, हाफ मीटर, मीटर म्हणजे 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर असतात, सेंटीमीटरचे हाफ म्हणजेच किती झाले, 100 चे हाफ म्हणजेच किती असणार आहे, 50 असतं, त्यामुळे 6.50 असं लिहायचंय। दुसरा आहे आपल्याला 3.75 मीटर म्हणजेच काय असणार आहे बघा, 3 म्हणजे झाले 3.75 मीटर, म्हणजेच 100चा 3/4 पार्ट म्हणजेच किती असतो, 75 म्हणजे 75 असतो, म्हणून 3.75 असं लिहायचंय। आता त्या दोघांचे ऍडिशन करायचे, म्हणजे 6.50 आणि 3.75 दोघांची ऍडिशन केली तर 5 आले, 7 आणि 5 12, ह्याच्याले 1, 7 आणि 3 6 आणि 3 9 1 10, म्हणजे आन्सर जे असणार आहे ते 10 मीटर 25 सेंटीमीटर असणार आहे। क्वेश्चन 2 बघतोय आता, मेन क्वेश्चन 2 आहे, त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे। आता डेसिमल पॉइंट्स आहेत तिथं, तर डेसिमल पॉइंटची ऍडिशन कशी करायची, तर डेसिमल पॉइंटची ऍडिशन करताना आपल्याला काय करायचंय बघा, तर पॉइंटच्या खाली पॉइंट्स राईट करून घ्यायचे, म्हणजे जसं की आता 0.9 आहे ते पॉइंटच्या खाली, म्हणजे डेसिमल पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट आला पाहिजे, त्याच्यानंतर पुढचे डिजिट इकडचे मागचे डिजिट, म्हणजे इथे येताना काय येणार आहे 87.9 आणि इथं 23.4। आता आन्सर ज्या वेळेला राईट करतो आपण त्यावेळेला काय करायचंय, तर 9 + 4 किती होतात, तर 13 होतात, कॅरी ओव्हर वरती द्यायचं इकडं, कारण 10 युनिट्स म्हणलं की परत एक डिजिट इकडं पुढच्या ह्याच्यात जातो 10चा। नंतर 7 + 3 म्हणजेच किती आलेले आहेत आपल्याला, 10 + 1 11 झालेले आहेत, 8 + 2 10 + 1 11 आलेले आहेत, आणि हा जो डेसिमल पॉइंट आहे ऍज इट इज पॉइंटच्या खालीच आपल्याला राईट करायचं आहे। नेक्स्ट वन बघा, तर 35.6
74 आहे. आता इथं डिजिट जे आहे ते एकच डिजिट आहे, म्हणजे पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा आहे, एक डिजिटच्या खाली म्हणजे पॉईंट नंतर डिजिट आहे तिथं आपल्याला 6 लिहायचं आहे आणि त्याच्या पुढचा जो डिजिट आहे तिथं आपल्याला काय करायचंय 0 राईट करायचंय आणि जो पुढचा नंबर आहे तो 100 पासून स्टार्ट होतो, त्यामुळे 816 इथं लिहायचंय आणि मग आपल्याला काय करायचे ऍडिशन करायची. म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंटच आला पाहिजे आणि आन्सर मध्ये पण तोच डेसिमल पॉईंट त्याच डेसिमलच्या तिथंच येतोच, म्हणजे 2 डिजिट नंतरच पॉईंट येणार आहे आपल्याला. म्हणजे इथं बघा 4 आलेले आहेत आणि इथं आलेले आहेत 13, इथं 6 + 5 11 + 1 12 झालेले आहेत, 4 आणि हे 5 झालेले आहेत इथं आणि इथं आलेले आहेत 8, म्हणजे 852.34 हेच काय असणार आहे आन्सर असणार आहे. नेक्स्ट वन मध्ये बघा का 6.95 दिलेले आहे आपल्याला आणि प्लस काय करायचे तर 74 आहेत, म्हणजे डिजिट एक पुढे येणार आहे, इथं पॉईंट येणार आहे, पॉईंटच्या खाली पॉईंट आणि प्लस 88, म्हणजे 8 + 5 किती होतात बघा 8 आणि 5 13 होतात, 9 + 1 10, 10 + 8 18 होतात कॅरी ओव्हर, 6 + 4 10, 10 + 1 11 कॅरी ओव्हर आणि इथं आलेले 8, म्हणजे 81.83 हे याचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट वन 41.03 आहे, म्हणून 41.03 ॲज इट इज लिहायचे आहेत आणि नेक्स्ट डिजिट एकच डिजिट आहे, त्यामुळे इथंच येणार आहे आपल्या युनिट प्लेसच्या खाली युनिट प्लेस येणार आहे, पॉईंट ॲज इट इज द्यायचं आहे आणि 98 म्हणून 98 इथे येणार आहे. 8 + 3 किती होतात तर 11 होतात, 9 + 1 10 कॅरी ओव्हर होणार आहे, 10 + 1 11 झाले आणि इथं आले 5, म्हणजे 51.01 हे याचं आन्सर असणार. क्वेश्चन 3 बघतोय आता. क्वेश्चन 3 मध्ये काय सांगितलेलं आहे ऍडिशन, डेसिमल पॉईंटचीच ऍडिशन करायचे, म्हणजे जसं क्वेश्चन 2 मध्ये जसं केलं तसंच केलेले आहेत, फक्त इथं आपल्याला युनिट दिलेले आहेत जसं की सेंटीमीटर, मीटर्स आणि रुपीज मध्ये दिलेले आहेत, ते आपण सॉल्व्ह करायचे. तर आता बघा फर्स्ट जे आहे ते काय आपल्याला 51.4 सेंटीमीटर आणि दुसरं जे आहे तर 68.5 सेंटीमीटर आहे. तर पॉईंटच्या खाली पॉईंट लिहिलेला आहे, 1 डिजिट आहे, तिकडे 2 डिजिट आहे, त्यामुळे इथे काहीच प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट ऍडिशन आपण करू शकतो. म्हणजे तिथे बघा 5 + 4 9 आलेले आहेत, 8 + 1 9 आणि हे किती आलेले आहेत 11, 119.9 किती असणार आहे हे सेंटीमीटर, हे याचा आन्सर असणार आहे. सेकंड क्वेश्चन जो दिलेला आहे तो मीटर मधला आहे, तर मीटर मधला देताना काय दिलेलं आहे बघा 94.7 मीटर आहे आणि इथं देताना आपल्याला 2 डिजिट दिलेले आहेत, त्यामुळे इथं आपण एक 0 ऍड करून घेणार आहे आणि हे 45 जे पॉईंटच्या नंतर 45 होतं ते इकडे राईट करणार आहे आणि पॉईंटच्या आधीचा जो नंबर आहे म्हणजे 1738 तो इकडच्या साईडला येणार आहे आणि आता आपण ह्या दोघांची काय करणार आहे ऍडिशन करणार आहे. जसं की 0 + 5 किती येतात तर 5 येतात, 7 + 4 11 होतात, 8 + 4 12 + 1 5 15 झाले, 10 + 3 13 झालेले आहेत, हे आपल्याला 8 झालेले आणि हे वर, म्हणजे 1835.15 मीटर हे याचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे आपला रुपीज मध्ये, तर लिहिताना आपण काय लिहिणार आहे बघा 5558.75 किंवा 75 आणि इथं जे आहे ते किती आहे 841.25, हे सगळं आपलं काय आहे तर रुपीज मध्ये आणि याचं आपल्याला फक्त काय करायचे ऍडिशन करायचे. इथं आलेले 10 कॅरी ओव्हर, इथं परत 10 आले, याचा कॅरी ओव्हर इकडेच घ्यायचंय आपल्याला पॉईंटच्या अलीकडे, पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट्स द्यायचे आहेत आपल्याला, 8 + 1 आणि हे 9 म्हणजेच किती झाले बघा 10 झालेले आहेत, कॅरी ओव्हर परत वरती आलेले आहेत, 6 + 4 परत 10 आलेले आहेत, कॅरी ओव्हर आलेले आहेत, 9 + 1 10 झालेले आहेत, परत कॅरी ओव्हर म्हणजेच किती आलेले आपलं तर 6000 रुपीज हे त्याचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. का तर पॉईंटच्या नंतरचे जे झिरोज आहेत ते आपण शक्यतो कन्सिडर करत नाही म्हणून. व्हिडिओ इथंच संपतो. एक्सरसाइज प्रॉब्लेम सेट 41 इथंच संपलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.